सुनेत्रा पवारांना उत्तर द्यायला पुढे सरसावले धनंजय मुंडे आणि आता त्याच हस्तक्षेपावरून राष्ट्रवादीतच चर्चा सुरू झाली आहे। स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीरपणे सुनावत मुख्य नेता असेल तर बाजूला बसावं पण बोलू नये अशा कानपिचक्या दिल्यात। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन। सुनील तटकरेंचा धनंजय मुंडेंना घरचा आहे। बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही। मुख्य नेता असताना फक्त बाजूला बसण्याचा सल्ला। त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्त्वाचाच भाग आहे। अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही। मुंडेंनी मध्ये बोलण्यावर तटकरेंचा आक्षेप। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सरळ, स्पष्ट आणि परखडपणे हा सल्ला दिलाय। तो कुठल्याही बाहेरच्या पक्षाच्या नेत्यांना नाही, तर स्वतःच्याच पक्षाचे आमदार असलेल्या धनंजय मुंडेंना। त्यामुळे सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना दिलेल्या या घरच्या आहेराची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचं कारण आहे सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेत झालेला प्रकार। न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी बीडमधल्या गुंडगिरीबाबतचा प्रश्न विचारला। तो प्रश्न सुनेत्रा पवारांना केला असूनही धनंजय मुंडेंनी हस्तक्षेप करत विषय थांबवला। नेमकं त्या दिवशी काय झालं बघूया। त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। पत्रकारांनी प्रश्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विचारला, मात्र त्यात मध्ये पडत धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद संपवण्याचा प्रयत्न केला। त्यावरून धनंजय मुंडेंवर इतर पक्षाच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली। त्यात आता धनंजय मुंडेंचे स्वतःच्या पक्षाने आणि तेही प्रदेशाध्यक्षांनीच कान टोचले। कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन। शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते। अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही। त्यांनीच बोलावं, पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्त्वाचाच भाग आहे। अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही, किंवा काही वेळेला पत्रकारसुद्धा इतरांना विचारतात। माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेल्या विचारता आलं, मी सांगतो नाही माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं। हे संकेत दोन्ही बाजूनी आहेत आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील। सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेतल्या वागणुकीमुळे धनंजय मुंडेंवर काँग्रेसनं सडकून टीका केली आहे, तर एकेकाळी सहकारी असलेल्या रोहित पवारांनीही धनंजय मुंडेंना खिंडीत गाठलंय। पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे। अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत, जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत, त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत, तो मुद्दामून दाबला। कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत। गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे। संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराडची अटक या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंना विरोधकांनी अनेकदा घेरलं, त्यांना मंत्रिपदही सोडावं लागलं। त्यात आता पत्रकार परिषदेतल्या वागणुकीवरूनही आरोपांचं रान उठलंय। आता तर खुद्द राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीच धनंजय मुंडेंचे जाहीरपणे कान पकडलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।